विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीमधले मतभेद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतं। जागा वाटपावरील वादावर राऊतांनी सारवासारव केले, तर मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडी हाच चेहरा सांगून काँग्रेसनं वाद वाढवलाय। विधानसभेच्या तोंडावर मवियातले मतभेद चव्हाट्यावर, जागा वाटपावरील वादावर राऊतांची सारवासारव, मविया हाच चेहरा सांगून काँग्रेसने वाद वाढवला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील वाद उफाळून समोर येऊ लागले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतल्या 36 पैकी 25 जागांवर दावा केला। काँग्रेसला जवळपास निम्म्या म्हणजे 16 जागा हव्यात। मुंबईतल्या बैठकीत ठाकरेंच्या नेत्यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाल्याचं सांगण्यात येतं। राऊतांनी तर मुंबईतल्या 99% जागा वाटप झाल्याचं सांगून काँग्रेसची अस्वस्थता वाढवली। मुंबई संदर्भात जागा वाटपासंदर्भात 3 प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली। 3ही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली। शरद पवारांच्या गुगलीमुळे हैराण झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मवियाच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला विरोध केला। उद्धव ठाकरेंना उमेदवारी देण्यापेक्षा मविया हाच सांघिक चेहरा असेल असं नाना ठासून सांगू लागले। महाविकास आघाडीच हा चेहरा राहणार आहे आणि ते आमच्या एमवीएच्या मीटिंग मध्ये पण आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यापेक्षा महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र वाचवणं हा महाविकास आघाडीचा धर्म म्हणजे कर्तव्य आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्री पदात रस नसल्याचं सांगितलं असलं तरी ते आकड्यांवर विश्वास ठेवतात। जेव्हा त्यांच्या हातात आकडे असतील तेव्हा ते नव्यानं भूमिका घेतील। सध्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची झुंजीची ते गंमत घेत असल्याचं सांगण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।